मित्रांनो, आपण सध्या आहोत आता मोडवे गावामध्ये आणि आपल्यासमोर आहेत सूरज चव्हाण यांचे दाजी आहेत. दाजी नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कधी आला मुंबईवरनं तुम्ही? काय आता 5:30 वाजता. बरं, काय कशा पद्धतीनं बिग बॉसचा सेट पाहिला, बिग बॉसचा सगळा शो पाहिला, त्यात सहभागी पण झाला, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप आनंद होतोय. सूरजमुळे आम्ही तिथपर्यंत गेलो. सूरजमुळे रितेश सरांची यांची सगळ्यांची गाठ पडली. आणि महत्वाचं म्हणजे ना, ट्रॉफी घेताना जेव्हा सूरजच्या समोरच होतो मी असं फ्रंटला, आणि सूरजच्या मनात धाकधुकी होती. पण मी आईला हात जोडलो होतो आतूनच. आई मरे मत आई माझी, मला जी बोलायचं होतं मी आईला बोलत होतो काही ती. आणि ज्यावेळेस सूरजचा रितेश सरांनी हात वर केला, सूरज चव्हाण, मी उभं राहून आई मरी माता असं तिथं ही केले, पण त्यांनी दाखवले नाही ते. मला खूप आनंद झाला सगळं. आणि जे ज्या ते कंटेस्टंट होते का नाही, निकी बिकी सगळे बघत होते माझ्याकडे. आई मरीमध्ये नाव घेतलं ना मी, ते सगळे बघत होते माझ्याकडे. सूरजच्या घरामध्येच तुम्ही मुलाखत का घ्या म्हणला दादा? सूरजच्या घरामध्येच मुलाखत का घ्या म्हणतोय मी, की सूरजला पूर्ण महाराष्ट्र आणि जनतेने वोट करून सूरजला हे केलेलं आहे. त्याच्यात याला घर त्यांनी सांगितले की सूरजचं घर, आत्ताची सूरजचं घर आणि जे होणारे परत नंतरचं सूरजचं घर, ही जुनी आठवण म्हणून मी सूरजच्या घरात घ्या म्हणतोय. बाईट. आणि आता घटस्थापना पण करण्यात आलेली आहे. आईने केली होती, तुम्हाला ह्याची माहिती. बरं. आणि आपण 2 दिवस अगोदर मुलाखत इथंच घेत होतो. काय घडला तो प्रसंग, तुम्ही सांगा स्वतःच्या तोंडातून प्रेक्षकांना. त्यावेळेस आपण मुलाखत घेतलेली तो प्रसंग आणि आता सूरज ट्रॉफी जिंकलाय हा प्रसंग, यात बराचसा फरक आहे. मायबाप जनतेच्यात खूप ही आहे. हे सगळं जी ट्रॉफी विन झाली, हे कुणाच्या चरणी अर्पण कराल तुम्ही? आले की पहिले आई मरेमतीच्या चरणी अर्पण करणार. सूरजने आलेले तिथंच आमच्या आतमध्ये झाले बोलणं सूरजचे आमचे. आणि हा सगळा विजय कोणाचा आहे? हा सर्व विजय पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आहे. आणि सूरज आता आमचा नाही राहिला, सूरज आता महाराष्ट्राचा आहे. सूरज बरं. आतमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस गेला, त्या स्टुडिओच्या आसपास होता, त्यावेळेस कुणाला भेटला, कोण भेटलं तुम्हाला, काय काय म्हणाले? पूर्ण फॅमिलीच भेटली. जी बिग बॉस मध्ये जी होती ना फॅमिली, ती पूर्णच भेटली आम्हाला. कोण भेटलं पहिलं? कोण भेटलं सगळ्यांना? सर्वच भाषिक समोरच बसले होते ना आमच्या. कोण भेटलं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याबरोबर? कोणी बातचीत केली पहिली सुरुवातीला? म्हणजे मग हे ट्रॉफी ज्यावेळेस विन झाला ना सूरज, मग आम्हाला वर गेलो ना आम्ही. मग नंतर सगळीच भेटली, मग गळ्यात पडली सगळे. वैभव दादा आहे सगळेच, म्हणजे वैभव दादा कंटेस्टंट आहेत ना ते पूर्ण होते. छोटा पुढारी असेल, वैभव दादा, निकी, परत जान्हवीताई, आरबाज, वर्षाताई सुद्धा भेटले. सर्व संग्राम दादा भेटले. त्यातलं कोण बोललं तुमच्याशी? सर्वजण बोलले. काय म्हणत होते? सूरजचे पालकत्व घेतलेले आपले पेडी दादा भेटले आमचे. डीपी भाऊंना भेटला? हो, सर्व. पेडी दादा काय बोलले? पेडी दादांचं मी गेले की पाया पडलो. पेडी दादा म्हणलं तुम्ही सूरजला खूप आतमध्ये हे केलं, त्यामुळे बोललो मी. त्याच्यानंतर वर्षाताई काय म्हणाले? वर्षाताई म्हणजे आता तिथे सगळे ही होते ना, आम्ही हात दिला आणि धन्यवाद केला असं. हे सगळं घडत असताना कुठंतरी कोणाची आठवण येत होती का? आठवण आता आम्हाला वाटायचं सूरजचं आई वडील असतं ते. आत्या तर होतीच, आई म्हणून आत्या तिथं होती, आईबाप म्हणूनच होती. पण असं मनात खंत यायची की सूरजचं आई वडील असतं. माझा मामा असता ह्यावेळी तर किती आम्हाला म्हणजे हे झालं असतं, गर्व वाटला असता आम्हाला. पण नाही, ते सूरजचं हाय आत्या होती त्यामुळे आम्हाला नव्हतं काय. सूरज कशा पद्धतीने आनंद? कोण गेलो होतं मुंबईला? मुंबईला जाताना आम्हाला गावातले आपले संदेश आप्पा जगताप यांनी आम्हाला गाडीचं नियोजन केलं होतं. परत दुसरी गाडी ह्यांना अमोल भुजबळ यांनी दिली होती. बरं. त्यांनी आपलं सगळं नियोजन केलं होतं. परत संग्राम दादा, राहुल बनकर यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे. बरं. संग्राम दादा यांनी बी आम्हाला, संग्राम मोरे यांनी बी आम्हाला फुल सपोर्ट केला आहे. गावातनं कशा पद्धतीनं साजरा करण्यात आला जल्लोष बघितला का? जल्लोष आम्हाला काय, आता आम्ही आता मोबाईलवरच बघत होतो आम्ही. कसं वाटलं तुम्हाला? खूप आनंद झाला. मायबाप जनतेने आम्ही गावकऱ्यांचं काय आभार? कसं? गावकऱ्यांचे दोन्ही गावकऱ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मुरटीचे फटाकडे वाजवले आपल्या गावात बी. त्यांनी मोठी मोडवे दोन्ही गावाचे आभार मानतो. आई मरे मातेच्या प्रांगणामध्ये गुलालाचा शिडकाव करण्यात आला. कसं वाटत होतं? खूप आनंद होत होता. खूप म्हणजे आमची दिवाळी साजरी झाली. सूरज तरी अजून येतोय. अख्ख्या तालुक्याने दिवाळी साजरी केली. हो, अख्ख्या. हो. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही तिकडे होता मुंबईला, त्यावेळेस तुमच्या घरातील जे इतर सदस्य होते ते बिग बॉसचा फायनल निकाल पाहत होते. त्यावेळेसचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला. त्याच्याविषयी काय सांगाल? त्याच्याविषयी तुमचे खूप मी आभार मानतो की नाही का, तुम्ही पब्लिकला दाखव, मायबाप जनतेला दाखवल सूरजच्या सर्व की हा एक सूरजची फॅमिली अशी बघत होती. परत आमचे घरातले सदस्य गणेश,
ते सगळे होते सहकारी. ते आमची टीम सगळी गणेश बरं. गणेश चव्हाण हे रात्रभर सचिन. मित्रांनो डान्स करत होते सचिन दादा चव्हाण, सगळे हां. सगळे डान्स करत होते रात्रभर आणि आत्ताच उठलेले आहेत. त्याचबरोबर आता मनोज जाधव आमचा भाव आणि पूर्ण जनतेला हे केलं. आता अमोल कधी गोडबोले, सूरज कधी जयमाला येणार? हॉटेलवाले ही हां. त्यांनी- सूरज कधी येणार आहे? सूरजीला सूरजचं आता तिथंच कलर मराठवाले यांचं चॅनल त्यांचं सगळं मुलाखती चालू आहेत हो, त्यांच्या. पूर्ण आम्हाला सुद्धा वेळ नाही भेटला सूरज आज किंवा उद्या दोन्हीपैकी हो, एक आज किंवा उद्या आज किंवा बरं बरं. तुम्ही आता जाता जाता सगळ्या महाराष्ट्रातल्या सूरज चव्हाणच्या फॅन्सला, महाराष्ट्रातील जनतेला, मायबाप रसिक प्रेक्षकांना काय सांगा? मी सूरज आपल्या सूरजच्या फॅन लोकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला हेच आवाहन करेन की सूरजला आतापर्यंत जशी साथ दिली इथनं पुढे मी तुम्ही त्याला अशीच साथ द्या. आणि आपल्या महाराष्ट्राचा लाडका आता सूरज चव्हाण आमचा नाही राहिला, तुमचा मायबाप जनतेचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही आपले असेच भरभरून प्रेम करा ही माझी इच्छा आहे. त्याचबरोबर दादा जाता एक प्रश्न अजून 2-3 ज्यावेळेस बिग बॉसचा शो चालू होता त्यावेळेस तिथं एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि त्याला मेन हिरोचा रोल म्हणजे असं सांगण्यात आलं, त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? आनंद झाला मला, एक तर पूर्ण आनंदच ना. ट्रॉफी बी हा जिंकतोय आणि परत झापक झोपक केदार सरांनी अनाऊन्स केलं ना की झापक झोपकचा हिरो सूरजच आहे. आणि सर्व म्हणजे मला जो आनंद होता ना, मी माझी आई आम्ही घरातले सगळे गगनात मावेत नव्हता असा आनंद होता माझ्यात मनात. आणि त्याच्याच माझी बहीण त्याच्याच जोडीला तुम्ही आता काल किती वाजता आला फाट्याला कसं काय? रात्री आम्ही 5:30 वाजता आलो. सूरजशी भेटलो बाळा म्हणला. कसे काय तिथं तुमचं सगळं व्यवस्थित आयोजन हो, सगळं व्यवस्थित. जेवण वगैरे कलर्स मराठीवाल्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमचे सर्व हे केलं. अभिषेक सरांनी यांनी बरं. त्यांनी आम्हाला फुल सहकार्य केलं, जेवणापासून सगळी त्यांनी सोय केली. रितेश सरांना भेटला का काय? रितेश सरांची गाठ झाली ना, रितेश सरांची मी पाया पडलो. रितेश काय सर म्हणले? अरे नको असं ते सर म्हणलं तुमच्यामुळे सूरज आमचा इथपर्यंत आहे, म्हणजे तुम्ही त्याला ही दिली एक प्रोत्साहन दिलं ते आम्हाला तुमचं ही आहे. आज कसं वाटतंय सगळं? लय आनंद आहे सर. आणि तो आल्यानंतर तो वेगळा आनंद आहे. कशा पद्धतीने स्वागत करण्यात येईल? फुल म्हणजे जे आता मी मांडव आता आसिफला सांगितलं मांडव ही कर म्हणून. मांडव ही झालं की बाकी फोन येतातच मग साऊंडवाले तुमचीच पहिली मुलाखत घेतो उठल्यानंतर. हां, साऊंडवाले त्यांचे फोन येतात की येतो मी असं, तर मी त्यांना सांगतो सूरज अजून निघाल्यानंतर हो मी त्यांना हे करतो. चालते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा मनापासून आभार.